अवतारी अवतारी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली हेलो कडक करा सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने सुख झाले ओ साजने रूप हरि तो हा विठ्ठल
माधव बरोबा सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाबा रखमा देवी मना बाबा रखमा देवी मना सोहा विठ्ठल बरवा सोहा विठ्ठल बरवा माधव हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे जय जय राम कृष्ण जय जय राम हरे हरे जय जय राम कृष्ण धर्म रक्षा वया अवतार धर्म रक्षा वया अवतार घे रक्षा वया धर्म रक्षा वया अवतार आपुल्या पाडीचे भक्तजन आपुल्या पाडीसी भक्तजना आपुल्या पाडीसी भक्तजना अंबरसे साठे धर्म सोशिले अंबरसी साठी जन्म सोशी गेले अंबरसे साठे धर्म सोशिले अंबरसी साठी जन्म सोशी गेले कृष्ण काढिले किती दुष्ट निर्दाळीने किती दुष्ट निर्दाळीने किती अन्य तुझ कृपा सिंधू मनातील तुझा कृपा सुनले धन्य तुझ कृपा सिंधू मनातील आपुला तो बोल साच करी आपुला तो कोणी साच करी आपुला तो कोणी साच करी ऋषी साठी जन्म सोशी अंबरसी साठी जन्म सोशी ऋषी साठी जन्म सोशी येले अंबरसी साठी जन्म सोशी दुष्ट निर्दाळिले किती दुष्ट निर्दाळिले किती दुष्ट निर्दाळिले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे म्हणे तुझ वर्णिती पुराणे म्हणे तुझ वर्णिते पुराणे नारायणे दया सिंधो
होय नारायणी दया सिंधू होय नारायणी दया सिंधू ऋषीसाठी जन्मसूची ऋषीसाठी जन्मसूची ऋषीसाठी जन्मसूची ऋषीसाठी जन्मसूची दुष्ट निर्दाळिले किती दुष्ट निर्दाळिनी किती एक दुष्ट निर्दाळिनी किती एक विठोबार कुमार धर्म रक्षा वया अवतार हे धर्म रक्षा वया अवतार हे हो धर्म रक्षा अमर
जाणले किती
धर्मरक्षावया अवतार घेशी, धर्मरक्षावया अवतार घेशी, आपुल्या पाळीशी भक्तजना अंबरशीसाठी जन्म सोसियले, दुष्ट निर्दाळिले किती धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील, आपुला तू बोल साच करी अंबरुषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, होय नारायणी दया सिंधो अंबरुषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्धाडिले किती पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यामोरम पुंडरीकाय दातुम निंद्रये समागत्य शांतमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आत्मरोपगणेशु केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारो नियाता, काय माझे वाणी मानेल संता शिरंजोचिताश आपल्या माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐंशी देव प्रेम काही कळा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदशी रघुनाथाय नाथाय सीतायां पतये नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हे, धर्म रक्षावया अवतार घेशी, आपल्या पाळीशी भक्तजना अंबरुषीसाठी जन्म सोशियले, दुष्ट निर्दाळिले किती एक विढला हरि विठ्ठल 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 विठ्ठल
अनंत कोट ब्रह्मांड नायक जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा पांडुरंगाच्या कृपेने ऋष्यमुख पर्वत निवासी अंजनी हृदयरत्न श्री हनुमानजी महाराज तपोनिधी श्री हनुमानजी महाराज यांच्या कृपेने अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार श्री भगवान रामचंद्र प्रभू यांच्याही कृपेने भाट सांगवी ग्रामामध्ये भाट सांगवी तालुका भालकी जिल्हा बिदर या भाट सांगवी ग्रामामध्ये वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह व लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम परंपरेने 118 वर्षाची ही परंपरा ऐका. कुठलाही नियम करा परमार्थामधला 12 वर्ष केलं की एक तप होतंय आणि तप केल्यानंतर माणसाला जीवनामध्ये देव मिळतोय. तपेविन दैवत दिदल्याविन प्राप्त आणि गुजेविन हित कोण सांगे. 12 वर्ष नियम केलं की एक तप होते. तप केल्यानंतर जीवनामध्ये माणसाला देव मिळतो. भाट सांगवी गावातली परंपरा जी आहे मी कालच कीर्तनात सांगितलेलं आहे. भाट सांगवी गावातली परंपरा 118 वर्षाची परंपरा, उज्ज्वल परंपरा, दिव्य परंपरा, रामनवमीची परंपरा, दिव्य परंपरा, उज्ज्वल परंपरा. पंचवीस वर्षाला रौप्य महोत्सव, 25 वर्षाला रौप्य महोत्सव, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 75 वर्षाला अमृत महोत्सव आणि 100 वर्षाला हीरक महोत्सव. शताब्दी वर्ष त्याला शताब्दी म्हणतात. आता 100 वर्ष होऊन गेलेले. 100 वर्षाच्या बी पुढे आता ऐका शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे हा नाम सप्ताह वळलेला आहे. खरोखर भाटसांगवी गावातलं या परिसरातलं भाग्य आहे, खूप मोठं भाग्य. परंपरेने आपल्या संप्रदायामध्ये नेम भाटसांगवी ग्रामामध्ये 108 वर्षाची ही परंपरा चालू आहे. समस्त गावकरी मंडळ भाटसांगवी गावाच्या सहयोगातून, समस्त गावकरी मंडळ भाटसांगवी यांच्या सहयोगातून भगवंत रामप्रभूच्या कृपेने, हनुमानजीच्या कृपेने, शंभो महादेवाच्या कृपेने, रामचंद्राच्या कृपेने आणि सद्गुरूच्या कृपेने आणि समस्त गावकरी मंडळ भाटसांगवी यांच्या सहयोगातून गावामधील जे वडील लोक आहेत ते वडील लोकांच्या मार्गदर्शनातून गावामधला जो तरुण वर्ग आहे, गावामधला जो तरुण वर्ग आहे, खरं तर या तरुण वर्गाच्या अट्टहासातून हा अखंड हरिनाम सप्ताह फार मोठ्या उत्साहानं थाटामाटानं या ठिकाणी खरोखर आपलं हे भाग्य आहे. हा देवा बांधा 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 तेवढं बांधून हे करा. हा तर नाम सप्ताहाची ही परंपरा दिव्य परंपरा, दुर्लभ परंपरा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह अन्नदानातून आणि श्रमदानातून या ठिकाणी साकार केला जातो. खूप 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 आनंदाची गोष्ट आहे. आज भारतवर्षामध्ये या भारतभूमी एक अशी एक भूमी आहे, या भारतामध्ये देवाचे अवतार, या भारतामध्ये संतांचे अवतार, या भारतामध्ये पवित्र तीर्थ, या भारतामध्ये गंगा यमुना सरस्वती, या भारतामध्ये महान महान पतिव्रता, या भारतामध्ये दान आहे, धर्म आहे, नियम आहे, या भारतामध्ये अन्नदान आहे. अन्नदानातून आणि श्रमदानातून साकार झालेला हा कार्यक्रम आहे. म्हणून हा भारत देश फार मोठा महान आहे.
यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। या महाडसंगी ग्रामामध्ये 118 वर्षाची जी परंपरा, दिव्य परंपरा, उज्ज्वल परंपरा, आणि या ठिकाणी फार मोठे या ग्रामामध्ये अनेक कलावंत मंडळी, अनेक भजनी मंडळी, सुंदर सुंदर अशा प्रकारचा निष्ठावंत भावभक्ताचा सुधर्म आणि निर्धार हे वर्म चुकू नये दे. म्हणून आज ही सगळी मंडळी आता बघा, हे 118 वर्षाची उज्ज्वल जी परंपरा आहे, आज एवढा मोठा समाज जमला, याच्यावरूनच हे कळून येतं की 118 वर्षाची परंपरा, उज्ज्वल परंपरा भाडसंगी ग्रामा. हां, चालते चालते, राहू द्या, ते आनंदाचंच वातावरण आहे, काही नाही. म्हणून दिव्य परंपरेमध्ये हे दिव्य परंपरा, उज्ज्वल परंपरा आहे. म्हणून आज सगळे जमलेली ही मंडळी, ग्रामामधील सगळे जमलेली मंडळी आणि समस्त गावकरी मंडळी आणि गावातील लहान मोठी मंडळी, थोर मंडळी, कलावंत मंडळी, उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये, आता आज आपणाला टाइम नाही, उद्या वेळ घेऊ, आनंदाने यांचं वर्णन, साऊंड सिस्टम, लाईट डेकोरेशन, स्वामीजी वा. उद्या 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 भास्कर पाटील यूट्यूब चॅनल, शबाश, नंबर 1 आहे. आता बऱ्याच ठिकाणी होते ना पाटील, परवाच कुठं वडमुरुंबीला, हां वडमुरुंबीला होते, संगनाळला होते, बऱ्याच गावात कीर्तनाला माझ्या होते नाही. माझे यूट्यूब चॅनलवाले उत्तम सुंदर गान गायन गंधर्व सुंदर आमच्या भागामध्ये, तिकडल्या भागामध्ये जातो मी. निळकंठ महाराज आहेत, याने सगळे, भास्कर महाराज, सगळे खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचे गायक मंडळी, मृदंगाचार्य, मृदंग शिरोमणी, मृदंग महामेरू, मृदंग सम्राट, म्हणून अजून बरं. आणि गावामधील सगळे हार्मोनियम वादक, मृदंग वादक, गावातील भजनी मंडळी, सगळे सुंदर मंडळी, आणि यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद, अंतःकरणपूर्वक नमन वंदन करतो. वेळ आपल्या हातामध्ये कमी आहे, उद्या थोडा वेळ जास्त घेऊ काल्याच्या कीर्तनाला, मग चिंतन करू. विठ्ठला विठ्ठला या जगामध्ये देवाचे अवतार अजून एक सांगतो, ही भारत भूमी हे देवाची भूमी आहे, हे भारत भूमी हे संत महात्म्याची भूमी आहे. इथं महान महान अनेक संत होऊन गेले. या भारतामध्ये संत, भारतामध्ये ग्रंथ, भारतामध्ये पंथ, भारतामध्ये भगवंत, म्हणून तर माझा भारत देश शांत. या भारतामध्ये संत, या भारतामध्ये ग्रंथ, या भारतामध्ये पंथ, या भारतामध्ये भगवंत, म्हणून तर माझा भारत देश शांत. ऐका, या भारतामध्ये संत काय करतात? संत लिहितात ग्रंथ. काय करतो ग्रंथ? ग्रंथ दाखवतो उद्धाराचा पंथ. काय करतो उद्धाराचा पंथ? पंढरीचा भेटवतो भगवंत. काय करतो पंढरीचा भगवंत? जन्म मरणाच्या दुःखाचा करतो अंत, म्हणून तर माझा भारत देश शांत. ही भारत भूमी आहे. या भारतामध्ये आम्हा तुम्हाला जन्म मिळालाय, ज्या भारतामध्ये भगवान श्रीराम प्रभूचा अवतार झाला. काय माहिती, म्हणून तर ऐका, हे वैभव आहे आपलं. या भगवान रामचंद्र प्रभूचा अवतार भारतामध्ये अयोध्येला झाला. म्हणून तर 500 वर्ष प्रतिज्ञा पाहावी लागली, 500 वर्ष वाट पाहावी लागली. 500 वर्षाच्या नंतर अयोध्येमध्ये भव्य दिव्य अशा प्रकारचं भगवान रामचंद्र प्रभूचं मंदिर झालं. हे खरोखर परंपरा आहे, उगव होत नाही. तर महाराज
भगवान रामाचा अवतार. अरे रामासारखा देव नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा बंधू नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा पती नाही. असं आदर्श जीवन म्हणजे रामप्रभूचं जीवन आहे. आचरणीय अशा प्रकारचं जीवन आहे. रघुकुल रीती यही चली आई, प्राण जाई पर भजन जाई, प्राण जाई पर भजन जाई. रघुकुल रीत चली आई, प्राण न जाए वचन न जाए, प्राण न जाए वचन न जाए. रघुकुल रीति यही चली आई, रघुकुल रीति यही चली आई, प्राण जाई पर भजन जाई, प्राण न जाए वचन न जाए. रघुकुल रीति यही चली आई, प्राण जाई पर भजन जाई. राम सीताराम जय जय राम जय जय राम, राम सीताराम जय जय राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम सिया राम जय जय राम, सिया राम जय जय राम. म्हणून भगवान रामप्रभू रामासारखा देव, रामासारखा पिता, रामासारखा बंधू, रामासारखा मुलगा नाही. पितृवसनासाठी राम वनवासा गेला. कोण आहे असं आदर्श जीवन आहे. म्हणून आज भगवान रामप्रभूचा जन्मोत्सव आपणाला वार्षिक नियमाप्रमाणे साजरा करायचा आहे. तर आपला वेळ बराच झालेला आहे. अभंगाच्या भावार्थाकडच्या चिंतनाकडे आपण जात नाही. भगवान प्रभू रामाचा जन्म, राम जन्माचा उत्सव करून आपणाला गुलाल आणि पुष्पवृष्टी आपणाला करायची आहे. अयोध्येमध्ये भगवान रामप्रभूचा जन्म झाला, कसा झाला ते तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. त्याची कथा अशी आहे, आज श्रवणी आहे. ज्या त्रेतायुगामध्ये राजा रावण होता, त्रेतायुगामध्ये राजा रावण, त्या रावणानं खडतर तपश्चर्या करून, राजा रावणाने खडतर अशा प्रकारची तपश्चर्या करून देवाला प्रसन्न करून घेतलेलं होतं. आणि अचाट अफाट अशा प्रकारची शक्ती त्याच्याकडे आलेली होती. आणि त्याने त्या शक्तीच्या बलावर, वरदानाच्या बलावर सगळ्या देवाला सुद्धा बंदीखान्यात घातलेलं होतं. सगळ्या देवाला बंदीखान्यात घातलं. सगळ्या देवाकडनं काम करायला लावलं. आपल्या घरामध्ये नवग्रहाची पालती पायरी पायरी करून त्याच्यावर आसन घालून बसला. असं सगळ्या देवतांना कष्ट देत होता, त्रास देत होता, कामाला लावलेलं होतं. असा राजा रावण होता. एकनाथ महाराजांनी वर्णन केलेलं आहे. इंद्रवारी चंद्र कहेरी, यम पाणी वाहे घरोघरी, वायू झाडी सदा ओसरी विधी, तेथे करी दळा कांडा, अश्विनी देव दोन्ही परिमळ देती, स्त्रिया लागुनी विलंब करता जनी, दाशी बांधून दुमसती, मैराड देव कानडा करी राक्षसाच्या दाढा, आरसान दाविता पुढा तो रोकडा बुकाली, विघ्न न राहू शके ज्या पुढे ते गणेश बापुढे, गाढवाचे कळप गाडे का जनार्दनी वळ तसे विठाला. सगळ्या देवांना सगळ्या बंदीखान्यात घातलेला राजा रावण
राजा रावणाची सुवर्णाची सोन्याची लंका. माझ्या जगद्गुरु तुकोबरायला सुद्धा मोह आवरला नाही हो. तुकाराम महाराजाच्या गात्यामध्ये 2 अभंग राजा रावणा करतायत. काय? लंके माझी घरी किती ती ऐका सांगत असे संख्या 82-83 नंबर 1. आणि नंबर 2 पाषाण परिसभूमी जामनंद वंशाचा संबंध धातयाचा सोनियाची पुरी समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसाचा. हे 2 तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. 1 तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगा ते कवडी गेली नाही. विठाला 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 विठाला. अशा प्रकारानं त्यावेळेला मग हे पृथ्वीवर भार झाला, ओझ झालं. त्यावेळेला वत्स रूपानं गायीच्या रूपानं पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेव इंद्र शिव मिळून विष्णू भगवंताकडे गेले. देवा आता पृथ्वीला ओझ झालेलं आहे. राजा रावणाच्या अंकी सगळे देव देवाला कामाला लागलेले. यक्ष ऋषी गंधर्व मुनी संत महंत सगळ्यांना कष्ट झालेला आहे. आपला आचार आपला विचार आपला उच्चार आपला धर्म आपली निष्ठा सोडून सगळे वनामध्ये निघून गेलेले आहेत. आता याच्या भारापासून आम्हाला सोडवा म्हटल्यानंतर भगवान विष्णूनं सांगितलं काही काळजी करू नका. मी पृथ्वी तलावर अवतार घेणार आहे. या पृथ्वी तलावर मी अवतार घेणार आहे. अयोध्येमध्ये राम प्रभू या देवता या देवतेच्या रूपानं मी राम प्रभूच्या रूपानं अयोध्येमध्ये अवतार घेणार आहे. फक्त तुम्ही मात्र वानर रूपामध्ये देवता सगळे प्रगट व्हा असं सांगितलं. सगळ्यांना आनंद झाला. जिकडे तिकडे सगळे निघून गेले. आणि आनंद झाल्यावर या विद्येमध्ये अगोदर आज नावाचा एक राजा होता. आज नावाच्या राजाच्या पोटी श्री दशरथाचा जन्म झाला. दशरथ हा सार्वभौम पराक्रमी राजा होता. सगळं काही होतं. राज्य होतं, संपत्ती होती, सगळं काही धन होतं, सगळं काही होतं, विद्वान होता. पण एकाच गोष्टीचं कमी होतं. त्याला फक्त पुत्र संतान नव्हतं. विठ्ठला विठ्ठला पुत्रहीन शमी राज्यम सर्वम दुःखाय कल्पते. शास्त्र असं सांगतं आत्मा वै पुत्र नामाशी पुत्र झाली या स्त्रियेशी. आपल्या कुळाला वाढविणारा कोणीतरी मुलगा वंशामध्ये पाहिजे. धन्य वंशी जन्मला भगीरथ गंगा आणोनी पूर्वज केले. जननी जने या भक्त जने या दाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या खोएगा नूर. अरे लेकर पोटाला जन्माला यावं, एक दान देणारा जन्माला यावं. लेकर पोटाला जन्म यावं, वीर जन्माला यावं. लेकर पोटाला जन्माला यावं, एक भक्त म्हणून जन्माला यावं. विठ्ठला महाराजांनी वर्णन पवित्र ते कुड पावन तो देश. 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 पवित्र ते कुड जे हरि जे ध्यास जे थे हरि जे थे जे थे जे थे हरि जे ध्यास जे थे हरि
दास जन्म घेते जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश हरी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र कुळामध्ये जन्म मिळण्याकरता कुळ सुद्धा पवित्र पाहिजे. वैष्णवांचं कुळ. दशरथ राजा पुत्रहीन शमी राज्यम, मुलगा नाही म्हणून दुःख होता. तेवढ्यामध्ये कुण्यातरी निमित्तानं दशरथ राजा अरण्यामध्ये शिकारीला गेले होता. तेवढ्यामध्ये दुःखी होऊन ज्या वेळेला फिरत असताना संध्याकाळ झालेली आणि इकडे श्रावण बाळ आपल्या आई वडिलाची सेवा करत आई वडिलाला तीर्थयात्रेला घेऊन जात होता. आणि तेवढ्यामध्ये आई वडिलाला तहान लागली म्हणून झारी घेऊन पाण्यासाठी गेला असताना नदीच्या काठावर त्यावेळेला रात्रीचा समय बरोबर दिसलं नाही, काहीतरी सावज आलेलं आहे आणि म्हणून दशरथाने बाण मारला. श्रावणाला लागला, श्रावणाचा वध झाला. त्याच्या आई वडिलाला कळालं. आई वडिलांनी शाप दिला, मरते वेळेस आम्ही मुलगा मुलगा म्हणून मरतो तसं तुलाही पुत्र शोक निर्माण होईल मरते वेळेस म्हणला. दोन गोष्टी आहेत, एकीकडे शाप झाला हे खरं, पण दुसरीकडे आनंद झाला का या शापाच्या निमित्तानं तर मला मुलगा होईल अशा प्रकारचा आशीर्वाद त्यांचा लाभला. हे दशरथाला वाटलं. विठ्ठला विठ्ठल श्रावणाचा वध झाला म्हणल्याबरोबर ब्रह्महत्या झाली. ऐका, ज्या देशामध्ये ब्रह्महत्या घडते त्या देशामध्ये पाऊस पडत नाही. जे राज्य ब्रह्महत्या घडे ते राज्य आवर्षण न पडे. आवर्षण झालं, दुष्काळ पडला, पाऊस पडना गेलं. त्या शुक्रानं पाणी अडवून धरलं स्वर्गामध्ये. दशरथ राजानं रथ घेऊन वर गेला, शुक्राचार्याबरोबर युद्ध केलं. शुक्राचार्य परास्त होत होता. तेवढ्यामध्ये युद्ध चालू असताना रथाचा चाक मोडला. त्याबरोबर कैकई गेलेली होती वरे. कैकईनं काय केलं, आपला आख त्या चाकामध्ये घातला. हात काय ताकद असेल महाराज. हात मोडला नाही, ओ फिरत्या चाकामध्ये हात घातला कैकईनं. ते चालू झालं चाक आणि तसाच हात देऊन युद्ध जिंकलं. कैकईनं साथ दिली. ते चाकामध्ये हात घातल्यामुळं युद्ध जिंकता आलं. प्रसन्न झाला. का कैकईनं चाकामध्ये हात घातलं तर सुद्धा आत काही झालं नाही. का झालं नाही त्याचं कारण आहे, कैकईनं या हाताने साधू संतांची सेवा केलेली होती, संत महात्म्याचं पूजन केलेलं होतं, म्हणून तिच्या हातामध्ये एवढं बळ आलेलं होतं. विठ्ठला झालं. बृहस्पती प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला? कारण बृहस्पती प्रसन्न झाले स्वर्गातले. काय पाहिजे दशरथ राजा? काही नाही, मुलगा नाही. असं कर, पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ कर. मी अप्सराला बोलून घेतो. ऋष्य विभांडक नावाचा ऋषी आहे, त्याचा मुलगा श्रृंगी. त्या श्रृंगीला थोडं महिला मंडळ सुद्धा, माता भगिनी, माझे भक्त महिला मंडळ सुद्धा थोडं जागा असेल ते सरकून बसा. सरकून पुढे सरका. महिला मागे जागा नाही, सरकून. महिला भक्त पुरुष मंडळी सुद्धा सगळ्यांनी सरकून बसा. झालं. 5 मिनिटामध्ये 10 मिनिटामध्ये आपलं गुलाल होणार आहे. 5 मिनिटात सगळ्यांनी सरकून बसा. आलेल्या मंडळीला बसायला नाही तर नाही, उभा टाकायला तर जागा राहो.
सरकून बसा माय, सगळे सरकून बसा. एकमेका सहाय्य करू, एकमेका सहाय्य करून अवघा धरू सुपंत. बघा माझे माता भगिनी किती जमल्यात. ही स्त्री शक्ती आहे, ह्याला स्त्री जागरण म्हणावं, ह्याला स्त्री शक्ती म्हणावं. म्हणून तर सण बी यांच्याच नावावर जास्त आहे. सण सण ज्येष्ठा गौरीचा सण कुणाच्या नावावर आहे? यांच्याच नावावर आहे. नागपंचमीचा सण कुणाच्या नावावर आहे? यांच्याच नावावर आहे. मकर संक्रांतीचा सण कुणाच्या नावावर आहे? यांच्याच नावावर आहे. तुमच्या नावावर एकच सण आहे, शिमगा. तुमच्या नावावर सणच आहे, शिमगा. हे आता बोंबल्याशिवाय का करणार? विठाला विठाला शुक्रे धरिले पाणी आला. त्या शृंगी ऋषी विभांडकाचा मुलगा होता, त्याला स्त्रियाचं दर्शन नव्हतं. नाथ महाराजांनी भगवान ज्या वेळेला श्रृंगी ऋषीला आणण्यात आलं, टाइम होलाय आपला. श्रृंगी ऋषीला ज्या वेळेला आणण्यात आलं आणि त्यावेळेला आणि शांतनू नावाची मुलगी होती, माहित आहे त्याच्याबरोबर लग्न झालं. विभांडक येऊन आश्रमात बघितलं तर काही मुलगाच नाही. त्याला आला राग, अयोध्येला आला. थोडक्यात सांगला लाव, अयोध्येला आला, राग आला म्हणून तेवढ्यामध्ये सत्कार केला दशरथाने सगळ्यांनी. सून आणि मुलगा पाहिल्यानंतर विभांडकाला आनंद झाला. आनंद झाल्याबरोबर मग आता उशीर का करता, लवकर यज्ञाला सुरुवात करा. यज्ञ मंडप सजविला गेला. असे पानं बांधले बघा, फुगे बांधले ठेव का. हां, किती सुंदर हे माळा असं सजविलं गेलं सगळं मंडप. ऋषशृंगाला हातात कंकण बांधलं. यज्ञ आरंभ झाला. यज्ञाला आरंभ झाला, स्वाहा टाकण्यात आलं. आणि ज्या वेळेला यज्ञ नारायण संतोष पावला, संतोष झाला, अग्नी पायस पात्र घेऊन प्रकट झाला यज्ञ नारायण. आणि वशिष्ठ गुरुच्या हातामध्ये ते प्रसाद दिलं. तिघी राण्याला वाटून द्या. वशिष्ठ गुरुंनी दशरथाच्या हातामध्ये प्रसाद दिला, तिघी राण्याला वाटून द्या. तेवढ्यामध्ये पहिला भाग जो होता तो कुणाला दिला? कौशल्यला दिला. कौशल्यला दिल्याबरोबर कैकईला राग आला. रागाचे प्रकार 4 आहेत. जाऊ दे, आता टाइम नाही. कैकईला आला राग. कैकईनं मला कसं दिलं नाही अगोदर म्हणून राग आला. तिनं गेली, आपलं शयन केली तिथं ग्रहामध्ये. मग तिला राग आल्याबरोबर मग तेवढ्यामध्ये काय झालं, रागामध्ये एक विघ्न आलं. विघ्न झालं, तिच्या हातावरला प्रसाद पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला, पिंडघारीने झडपिला. अंजनीने तो सेविला, 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 अंजनीने तो पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. भगवान मारुतरायाचा जन्म झालाय तिथं. त्या पिंड तिथं ऋष्यमुख पर्वती अंजनी तप करी, आठवला अंतरी सदाशिव. तपाची बळे शिव झाला प्रसन्न, म्हणे माग वरदान म्हणे तेशी. येरू तुझा ईसा भावापुत्र, भक्त ज्ञानी पवित्र उत्तम गुणी. अंजनी मातेची तपचर्या म्हणून हनुमानजी सारखे महाराज प्रगट झाले. विठ्ठला विठ्ठला ते झालं दिले. ती तिघी राण्या गरोदर राहिल्या. पुन्हा कौशल्यला सुमित्रेनं अर्धा भाग काढून दिला. तिघीने सेवन केले, गरोदर राहिले. धर्मशास्त्रांशी पुसावे डोळे, डोळे पुसलं. पहिला भाग ती कैकईच्या सदनाला राजा गेला. तिनं सुंदरपणाचा अभिमान म्हणे, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. सुंदरपणाचा अभिमान होता. अभिमान किती वाईट आहे, अभिमान कसा नरकाला घालतो मला आता वेळ नाही, सांगायची गरज नाही. जाऊ द्या. तिनं मंचकी होती बैसली पापिनी, पाहता नवनी नैनी पहुडली. मग तिला रागाला वाईट वाटलं दशरथाला. तिथून उठले. काय आहे तुझे डोहाळे सांग. काय नाही. ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा, नये समाचारा त्याचा आम्हा. मग असं करा म्हणल्याबरोबर मग त्या वेळेला तिथून निघाले. वाईट वाटलं, दुःख झालं. त्या तिथून निघाले, सुमित्रेच्या मंदिराला गेले. तिनं आदर सत्कार केला. पती आपला परमेश्वर असतो, देव असतो. माय माय टाइम झाले माझं. माय कोण राहतोय माय नवरा? कोण तर बोला की. कोण का म्हणतात माय नवऱ्याला कोण राहतोय? माय पटना गेले वाटला का करू आता.
नवऱ्याला देव म्हणतात माय, देव म्हणतात. हा मायनं म्हटली बघा, नवरा कोण राहतोय? देव राहतोय. खरा माय, नवरा देव राहतोय. देव दारू पेना की माय. सांभाळा सांभाळा, आपण चांगलं वागा. अरे आपली पत्नी म्हणजे लक्ष्मी राहते, लक्ष्मी. तिला बी सांगाळा, ज्या घरात बाईचा अपमान होतोय त्या घरात लक्ष्मी राहत नाही. आणि तुम्ही माय सांभाळा, आपल्या पतीला सांभाळा, सेवा करा. सेवा करा, चांगली सेवा करा, आनंदानं राहावा, आनंदानं. हे बघा, चांगलं राहावा, चांगलं वागा. 2 दिवस तर या जगात आपणाला जगायचं आहे ना. चांगलं वागा, चांगलं राहावा, चांगलं राहावा. तर असं झालं. भगवान रामचंद्र प्रभू, मग भगवान कैकेयीचा भाव पाहून तिकडं सगळं हे झालं. कौशल्या ते गेला. मग त्यावेळेला आता देव प्रगट होण्याचा काळ जवळ आला आणि महाराजांनी, नामदेव महाराजांनी वर्णन केलंय. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र महिना होता, चैत्र महिना होता, वसंत ऋतू होता. सगळ्या ऋतूमध्ये वसंत ऋतू हे चांगला ऋतू आहे. वसंत ऋतूमध्ये देव प्रगट, महादेवाचा प्रगट झालेला, महादेव बार्शीचा महादेवाचा महिना, रामप्रभू प्रगट झालेला महिना चैत्र महिना, वसंत ऋतू होता. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंतात. गुलाल दिले का सगळ्याला? पोचले गुलाल? थांबा 1 मिनिट. उत्तम चैत्र मास होता, वसंत ऋतू, वसंताचा दिवस. शुक्ल पक्ष ही नवमी दिवस होता, शुक्ल पक्ष होता, नवमी होती. उभे सरोवर ते येऊन सगळे देव आकाशामध्ये फुलं घेऊन थांबलेले आहेत. पुष्पवृष्टी करण्याकरता देव सगळे पुष्पवृष्टी करण्याकरता फुलं घेऊन थांबलेले आहेत. उभे सरोवर माध्यानाशी दिनकर, सूर्य वर आलेला आहे दुपारच्या वेळेला. क्षणभर होई स्थिर, त्यानं सुद्धा क्षणभर अवतार देवाचा होलालाय म्हणून थांबला. नाही कौशल्यशी भान, गर्भी आले नारायण. भगवान सुशोभित, 10 दिशा सुशोभित झाल्या. सुशोभित 10 शिशा, आनंद नर नारी शेषा. सगळ्याला नर नारी बाळ लेकर सगळ्याला आनंद झाला. आणि आयोनी संभव प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव, प्रगटला हा राघव. आयोनी संभवन प्रगटला हा राघव. सगळ्या माता भगिनींना, पुरुष मंडळीला विनंती करतो, भजन घेणार आहे मी. भजनामध्ये गुलाल टाकण्यात येईल, पण सगळ्यांनी उठून उभा टाका. उठून उभा टाकून गुलाल टाका, नमस्कार करा. तिथूनच देवाला नमस्कार करा गुलाल टाकून. आणि पुन्हा सगळ्यांनी मावले ज्ञानराज मावले तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, बोला कुंडली कवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. या रूम माहिती बोला माहिती आहे सगळं म्हणा, बरं सगळं म्हणा थोडक्यात. 2 चरण म्हणा, 1 चरण बोला. महाराज तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. होय नारायण दयासुर. म्हणे तुझे स्वामीजी वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, पुराणे. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराण, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, पुराणे. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराण, कार्यकर्ते पुराण. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराण, शेषन पाटील कार्यकर्ते वय दया सिंधू, होय नारायण दयाशंकर. होय नारायण दया सिंधू. आय 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 आय
ऋषीसाठी अंबऋषीसाठी गर्भ सोसिये अंबऋषीसाठी गर्भ सोसिये थोडक्यात होय नारायण दया सिंधू होय नारायण दया सिंधू अंबरुषीसाठी जन्म सोसिये रे अंबरुषीसाठी जन्म सोसिये दृष्ट निर्धारिले दृष्ट निर्धारिले दृष्ट निर्धारिले दृष्ट निर्धारिले किती दृष्ट निर्धारिले किती दृष्ट निर्धारिले किती दृष्ट निर्धारिले दृष्ट निर्धारिले दृष्ट जन्म चला थोडासा सन्मान सत्कार काहीतरी आहे म्हणालेत कार्यकर्ते जे सोजनने दिलेले मुलं आहेत आपण श्री